കുട്ടനാടൻ പുഞ്ചയിലെ കൊച്ചു പെണ്ണെ കുയിലാലെ കൊട്ടു വേണം കുഴൽ വേണം കുരവ വേണം ദിത്തിത്താനാ ദിത്തിത്തൈ ദിത്തൈ ദഗദൈ ദൈദോം ദിത്തിത്താനാ ദിത്തിത്തൈ ദിത്തൈ दगदई दैदोम. हे मल्याळी गाणं आहे केरळचं. सॉरी केरळमचं. तुम्हाला माहिती नाही? केरळचं नाव आता केरळम झालंय. 2024 पासून केरळच्या नामांतरासाठी प्रस्ताव ठेवला गेला होता. तो अखेर केंद्र सरकारनं मान्य केलाय. आता राज्याचं नाव का बदलायचं? तर केरळची मूळ भाषा मल्याळमच आहे. त्यामुळे मल्याळममध्ये लोक नेहमीच केरळम असंच म्हणतात. इंग्रजीत त्याचं केरला असा अपभ्रंश झाला, कारण तो त्यांनी त्यांच्या सोयीसाठी करून घेतला. कथेनुसार भगवान परशुरामानं समुद्रातून भूमी निर्माण केली. केरळ या दोन शब्दाचे दोन भाग केले तर ते केर आणि अलम असे होतात. म्हणजे केर म्हणजे जल आणि अलम म्हणजे भूमी, अर्थात पाण्यातून निर्माण झालेली भूमी. इतिहासकार असंही सांगतात की चेरालम यापासून केरलम हा शब्द तयार झालाय. आता दक्षिणी भाषा ज्या आहेत ना, त्यात च आणि क या दोन अक्षरांची धून एकसमान मानली जाते. आता केरा आणि आलम याचा दुसरा अर्थ पण सांगते, तो म्हणजे नारळ आणि स्थान, म्हणजेच अर्थात नारळाची भूमी. त्यामुळे केरळचं फक्त केरळम करणं हा मुद्दा नाहीये, तर हा भाषा, आपला इतिहास आणि सांस्कृतिक आत्मसन्मानाशी जोडलेला प्रश्न आहे. आपली ओळख जर आपणच टिकवली नाही तर इतर कसे टिकवणार? त्यामुळे आपण ती टिकवलीच पाहिजे.